इन्फ्रा एरा मित्रांनो, इन्फ्रा एरा चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. जर आपण चिंचवडच्या जवळपासच्या लोकेशन्समध्ये घर बघत असाल तर आज मी आपल्यासाठी एक असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ज्यामध्ये 3, 4, 4.5 आणि ह्यानंतरचे जे लॉन्चेस आहेत त्यामध्ये इथं 5 आणि 6 BHK देखील लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर एवढे मोठे स्पेशियस कार्पेटचे फ्लॅट्स जर आपण बघत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. 10 एकरचं लँड पार्सल आहे ज्यामध्ये 6.8 एकर्स ऑफ लँड इज जस्ट फॉर युअर अम्युनिटी स्पेसेस. आणि तुम्हाला जिथं फ्लॅट्स भेटणार आहेत सगळे वास्तू कंप्लायंट आहेत, सगळ्यामध्ये डे लाईट असणार आहेत. तुम्हाला मी लेआउट एक्सप्लेन करेल. टीमचा नंबर आपण दिला गेलेला आहे स्क्रीनवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे असेल. व्हिडिओ लेंदी न बनवता मी तुम्हाला डायरेक्ट फ्लॅटच दाखवतो आणि ह्याचे जे डिटेल्स आहेत, अम्युनिटीज कोणत्या आहेत, परत लेआउट कसं आहे, सगळं आम्ही तुम्हाला ब्रोशरमध्ये त्या माध्यमातून पोचवूच तुमच्या व्हॉट्सअपला जर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आपण डायरेक्टली फ्लॅट बघू आणि मग आपण पुढचे डिस्कशन्स करू. 4.5 BHK असणार आहे हा. 2339 स्क्वेअर फीट, 2339 स्क्वेअर फीटचा हा 4.5 BHK आहे. ही आपली मेन एंट्रन्स असणार आहे आणि 0.5 रूमची आपली एंट्रन्स ह्या साईडला असेल, जी की मेड्स रूम किंवा सर्वेंट रूम आपण बनवू शकता. त्यामध्ये एक वॉशरूम देखील अटॅच असणार आहे त्यांच्यासाठी. या आपण आज जाऊ, लॉबी स्पेस बघू. लॉबी स्पेस बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ डोरफोन कॅमेरा बघू शकता तुमच्या सेफ्टीसाठी. तुम्हाला जे लॉक भेटणार आहे डिजिटल लॉक असेल याले कंपनीचं. 10.5x5 ही लॉबी आहे. दरवाजाच्या मागे देखील तुम्हाला स्पेस आहे, त्यामध्ये तुम्ही आपलं शू रॅक आणि अम्ब्रेला होल्डर्स, की होल्डर्स करू शकता. लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस बघून घ्या आधी. प्रशस्त मोठी आपली लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस असणार आहे. 24 बाय 16.5 फीटचा हा तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस असेल. या आपण किचनकडे जाऊ, किचन बघू. एल शेप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं किचन भेटणार आहे. खूप प्रशस्त मोठं असं आपलं हे किचन आहे, बघू शकता. एक सिंक तुम्हाला दिली गेलेली आहे ह्यामध्ये आणि तुम्हाला ह्यामधून अगेन ड्राय बाल्कनीचा ॲक्सेस असेल. ड्राय बाल्कनी देखील मी तुम्हाला दाखवतो. दिस 4.1 × 11.10 तुमची ड्राय बाल्कनी असेल आणि तो जो दरवाजा दिसतोय ती आपली 0.5 रूम, जसं मी तुम्हाला एंट्रन्समध्ये सांगितलं, ती त्या रूमला ही रूम कनेक्ट करते. चला, प्रायव्हसीचा तर तुम्हाला इथं प्रश्न सुटलाच, काही इश्यू नाही आहे. आपण पहिला गेस्ट बेडरूम बघून घेऊ. ह्या 4.5 BHKमध्ये प्रत्येक बेडरूम जी आहे, दॅट इज ऑल द 4 बेडरूम्स आर गोइंग टू हॅव वॉकिंग वॉर्डरोब्स इन दॅम. आपण ही पहिली बेडरूम बघतोय जी फ्लॅटच्या ह्या सेक्शनमध्ये असणार आहे. एक बेडरूम फ्लॅटमधून एंट्रन्स लॉबीमधून आत आल्यानंतर ह्या साईडला आहे आणि बाकी 3 बेडरूम्स त्या साईडला आहेत. तर ही गेस्ट बेडरूम पहिला बघून घ्या आपण. 11 × 14.6 याचे डायमेन्शन्स आहेत. ह्याला एक बाल्कनी अटॅच आहे. बाल्कनी दाखवण्याआधी मी तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब स्पेस दाखवतो. त्यासोबतच तुम्हाला वॉशरूम अटॅच भेटतं. वॉशरूम्स देखील ह्यामध्ये स्पेशियस आहेत. 5.1 × 8.8 फीटचे तुमची वॉशरूम स्पेस असणार आहे. बेडरूमला बाल्कनी देखील अटॅच आहे, बघू शकता. ही बाल्कनी स्पेस 11.8 × 5.1ची ही बाल्कनी स्पेस आहे, जी आपल्या लिव्हिंगच्या बाल्कनीसोबत कनेक्ट करते, जी ऑलमोस्ट 24.5 फीट बाय 7.5 फीटची असणार आहे. दॅट इज 24 × 7.3 ह्याचे एक्झॅक्ट डायमेन्शन्स आहेत ह्या बाल्कनीची, जी तुमच्या लिव्हिंगसोबत कनेक्ट आहे. एंटायर तुम्ही बघू शकता ही बाल्कनी कनेक्ट असल्यामुळं 35 फीट लाँग तुम्हाला हा डेक भेटतो. खूप सुंदर हा डेक असणार आहे. ह्याला एकदम तुम्ही व्यवस्थित गार्डनिंग पण ह्यामध्ये करू शकता. चला आपण फ्लॅटच्या ह्या सेक्शनमध्ये जाऊ. डायनिंग स्पेस बघू शकता तुम्ही. 6 सीटर डायनिंग टेबल इथं लावला आहे. इतका मोठा लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस असल्यामुळे 8 सीटर डायनिंग टेबलही तुम्ही इथं अरेंज करू शकता. फ्लॅटचे बेडरूम्स बघण्याआधी आपण इथले मंदिरची जागा बघून घेऊ. दिस इज युअर पूजा स्पेस. या तुम्हाला मी सेकंड बेडरूम दाखवतो. प्रत्येक बेडरूम इथं चांगल्याच डायमेन्शन्सची आहे. मोठी स्पेशियस बेडरूम आहे. 11.1 × 14.9 चे डायमेन्शन्स आहेत. एनलार्ज विंडोज भेटणार आहेत. वॉकिंग वॉर्डरोब 5.5 × 6.5चा असणार आहे आणि सोबतच तुम्हाला तुमचं वॉशरूम अटॅच असेल. मोठे विंडोज दिल्यामुळं तुम्हाला व्हेंटिलेशन आणि डे लाईटचा इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. चला आपण पॅसेज बघून घेऊ. 20.11 × 4.7चा आपला हा पॅसेज असणार आहे, जो आपल्या बाकी 2 बेडरूम्सना कनेक्ट करेल आपल्याला. त्याआधी मी तुम्हाला इथली पावडर रूम दाखवतो. आपल्या घरी कोण गेस्ट आले तर त्यांच्यासाठी ही पावडर रूम आपण यूज करू शकता. हा असा सुंदर आपला पॅसेज असू शकतो. हे जनरली आपण अपार्टमेंट्समध्ये बघतो, लॉबी अशी असते 2 फ्लॅट्सच्या मध्ये. चला आपण थर्ड बेडरूम बघून घेऊ. ही बेडरूम 16 बाय 11ची आहे. 16 × 11.1 ह्याचे एक्झॅक्ट डायमेन्शन्स.
तुम्हाला जी विंडो आहे ती खूप मोठी आहे. अगेन एनलार्ज विंडोज, क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला देखील एक विंडो दिली गेलेली आहे. ह्या साईडला बघू शकता आपला वॉकिंग वॉर्डरोब आणि आपली वॉशरूम. एकदम सुंदर सोसायटी बनणार आहे ही. लोकेशन एकदम सुपर्ब आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथं जो क्राऊड भेटणार आहे तो देखील चांगला असणार आहे. ह्या सोसायटीमध्ये तुम्हाला एक राम मंदिर देखील असणार आहे. चला आपण मास्टर बेडरूम बघून घेऊ. 16x12.1 ची ही मास्टर बेडरूम आहे. बघू शकता अगदी स्पेशियस. त्यामध्ये तुम्हाला एक बाल्कनी अटॅच भेटते. दिस इज अ बाल्कनी. 16x5 ची ती बाल्कनी आहे आणि ह्या साईडला आपलं वॉकिंग वॉर्डरोब सोबत अटॅच वॉशरूम आहे. बघू शकता त्यामध्ये तर तुम्हाला बाथटब देखील फिट करता येईल. कसा वाटला हा सुंदर फ्लॅट आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. 2339 स्क्वेअर फीट ह्याचं टोटल कार्पेट होतं. आपण सुरुवातीला तुम्हाला कार्पेटचे डायमेन्शन सांगितले होते. ह्या प्रोजेक्टमध्ये 3, 4, 4.5 आणि अबवचे कार्पेट्स आहेत. सगळे फ्लॅट्स खूप प्रशस्त मोठे आहेत. 1.54 CR ऑल इन्क्लुझिव्ह पासून 3 BHK इथं स्टार्ट होत आहेत. 2029 to 2030 डिसेंबरच्या ड्युरेशनमध्ये ह्या प्रोजेक्टचं पोझिशन आहे. ऑलमोस्ट आता लॉन्च होऊन ह्या प्रोजेक्टला 1च महिना झाला आहे. तर अजून पण प्राइसेस खूप कमी आहेत कम्पेअर्ड टू वॉट द ॲप्रिशिएशन यू आर गोइंग टू गेट ओव्हर हिअर. इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनी बघत असाल तर इतके मोठे कार्पेट आजकाल बनत नाहीत. फ्लॅट्स नक्की बुक करा, कारण तुम्हाला नंतर जाऊन जसं जसं सिटीमध्ये आता आपली पॉप्युलेशन वाढत आहे, सो डिमांड मोठ्या फ्लॅट्सची वाढत आहे आणि मोठे फ्लॅट्स आजकाल बनणार, त्यामुळे त्यांची प्राईस पण लवकर वाढते. तर त्याचा बेनिफिटही तुम्हाला भेटेल. बाकी डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू. स्क्रीनवरती दिल्या गेलेल्या नंबरवरती कॉल करून आमच्या टीमसोबत संपर्कात या. ह्याचे ब्रोशर्स घ्या, व्हिजिट करा आणि आपला फ्लॅट लवकरच लवकर बुक करा.